सांगाल दुर्दैवी घटना घडली आहे बराटे म्हणून लहान मुलगा आहे 5-7 वर्षाचा ते मागे उभे होते त्याचा मामा त्याची बहीण उभे असताना तिथे मागून डंपर आलं त्या डंपरने त्यानं उडवलं आणि मुलगा ऑन दी स्पॉट वारलेला आहे आणि मला वाटतं ते मुलीला थोडं पायाला लागलेलं आहे आणि मला वाटतं त्या पब्लिकने ते डंपर वगैरे पेटून दिलं साहजिकच आहे इतका क्रोध लोकांचा होता की मुलगाचं ते बॉडी बिडी पाहून एकदम लोक भयानक असते ते 2-5 हजार लोक जमले आम्ही पण गेलो लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस पण आली त्याच्यामध्ये थोडी तू मयमय झाली शेवट पब्लिक असते पब्लिकला असा घटना घडल्यानंतर पब्लिकचा रोष साहजिकच असतो पण मला वाटतं येडे आम्ही SP साहेबांना ॲडिशनल SP यांना सर्वांना सांगितले बुवा कारवाई कडक झाली पाहिजे आणि भविष्यात डंपर वगैरे जे चालतं आहे बेकायदेशीर त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे तो ड्रायव्हर पळून गेला त्या डंपरला नंबर नाही आहे आणि मला वाटतं विनाकारण असे बेकायदेशीर डंपर चालत असतील याच्यावरती कायद्याची आम्ही मागणी केलेली आहे याच्यावरती कलेक्टर असतील पोलीस प्रशासन असतील आणि महापालिकेकडून सिग्नल लावायच्या सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहे की तिथे सुद्धा जसं काही ठिकाणी सिग्नल लागलेले तसे आकाशवाणी चौक आपल्या कालिका माता चौकातसुद्धा सिग्नल लावायच्या सूचना महापालिकेला दिलेल्या आहे आणि पवार नॅशनल हायवेचे जे पवार आहे तो तर एकदम बेशरम माणूस आहे म्हणजे त्याला फोन करून आला नाही त्याला परवासुद्धा बोललो होतो की बा आज हे ट्रॉफिक जाम होते पण निर्लज्ज माणसाचा जो कळस गाठला जातो त्यातला तो नॅशनल हायवेचा पवार एक अधिकारी की त्याला वारंवार सांगूनसुद्धा आपल्या साक्षीदार की PW आमच्या नियोजनच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्याला खासदार लक्षात आहे आम्ही सर्वांनी इतकं बोलूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं होतं स्पीड ब्रेकर टाकले गेले नाही सिग्नल लावणं गरजेचं होतं ते लावले नाही त्याच्यामध्ये जो 4थी-5वी घटना ही घडलेली तिथे आणि आता याच्यापुढे जे अधिकारी याच्या जबाबदार असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार आहे रेतीचं डंपर आहे त्याच्यामध्ये थोडी रेती खाली करून येत असताना त्याच्यामध्ये जे नागरिक सांगतो याच्यामध्ये रेती आहे थोडी रेतीचं डंपर आहे त्याला नंबर प्लेट नाही आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आता पोलीस प्रशासन सांगते की बाबा त्याला अटक केलेली असं सांगताय आता बघू काय कारवाई होते त्यांच्यावर उड्डाणपुलांचा प्रश्न अनेक महिन्यांमध्ये उड्डाणपूल होत नसल्यामुळे अपघात होत आहे असं म्हटलं जातं नाही आहे ना उड्डाणपुलाची मागणी केलेली बायपास झालेला आहे बायपास सुरू होईल सर्व्हिस रस्ते आपण मंजूर केलेले येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याची मागणी पण केलेली गडकरी साहेबाकडे आणि भविष्यात उड्डाणपूल होणं गरजेचं आहे त्याची मागणी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार पोलिसांवर देखील नागरिकांनी हल्ला केल्याचं पाहायला मिळालं नाही आता याच्यात ते सांगतोय मी की माप इतकं होतं की त्या मापमध्ये कोण कोणाला लोटतं काही समजत नव्हतं पण याच्यामध्ये जर लाठीचार्ज केला असेल त्याची सुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार याची चौकशी झाली पाहिजे जर नागरिकांवरती लाठीमार झाला असेल तर याची चौकशीसुद्धा मागणी करणार आहे मामा रेतीच्या इच्छेमुळे अनेक अपघात पण झालेले लोक मरता पुन्हा सकाळी वाढ सुरू होते याच्यावर काय सांगा मी खरं प्रशासनाला पोलीस प्रशासन असेल कलेक्टरचं त्यांचं तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून त्यांना वारंवार या सूचना झालेल्या आहेत पण मला वाटतं रेती हे मोठं माफिया गँग आहे आणि याच्यामध्ये खूप मोठे लोक अटकलेले आहेत याच्यावरती कारवाईची आम्ही मागणी केलेली भविष्यात जर कोणी नदींवरती वाटतं आपण बघितलं असेल की एक 15-20 दिवसापूर्वी तहसीलदाराच्या अंगावरती डंपर गेलं पण मला वाटतं कार्यवाही झाली नाही त्याच्यावरती आणि असे त्याची हिंमत वाढत जाते किंवा तहसीलदाराच्या अंगावरती नेऊन काही होत नाही अशा गुन्हेगाराची हिंमत वाढली जाते मला वाटतं अशा गुन्ह्यावरती मोकाचा कायदा लावून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आज सायंकाळी अंदाजे 7 वाजता जळगाव शहरामध्ये कालिका माती चौक या ठिकाणी एक खाली डंपर एका मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसाला धडक दिल्या होत्या ते मोटरसायकलमध्ये एक माणसं एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होतं ते स्पॉटवरच लहान मुलांना डेथ झाल्या होत्या त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाइज झाल्या आणि संताप झालेला इकडं जवळपासचे नातेवाईक त्यांनी डंपर जळाले होते आणि नंतर आंदोलन केलं होतं जागावरच आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेलं आहे आणि जे कोणी आरोपी आहे ते ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचा मालक आहे त्याला आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे FIR दाखल झाल्याबरोबर त्यांच्या अटकेचं पुढील कारवाई होणार आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती वातावरण शांत झालंय त्या ठिकाणी 1.5-2 तास ट्रॅफिक जाम झाले होते आता सध्या पूर्ण ट्रॅफिक सुरळीत चालू आहे त्याला हीच आवाहन करू इच्छिते जे कोणी आरोपी आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करतायत आणि त्याच्यावरती त्याचा तपास जे गुन्ह्याचा तपास आहे PI दर्जाचं MIDCचं इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही देण्यात आलेलं आहे
चांगला तपास करण्यासाठी मार्गदर्शन मी स्वतः बी करणार आहे, आपला SDPO मार्गदर्शन करतील, त्याला योग्य तो कायदेशीर पद्धतीने त्यांना शिक्षा देण्याचा आमचं पूर्ण कारवाई करणार आहे. आता जे तिथला रहिवासींचा मागणी होता तिथं स्पीड ब्रेकरचा संबंधित नॅशनल हायवेचा इंजिनियर आहे त्यांना आम्ही कल्पना दिलेला आहे. उद्या त्यांनी लावून घेतील असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि त्याच्यानंतर ते रहिवासींचं तिथं हॉकर्सबद्दल देखील त्यांचा कंप्लेंट होता. महानगरपालिकांचं संयुक्तानं आम्ही उद्याचं कारवाई करून ते एरियाचं हॉकर्स क्लिअर करून ट्रॅफिकचं सुरळीत होईल तसे आम्ही प्रयत्न करणार आहे उद्यापासून. रिकामं काम होईल. माझा गेला. काय झालं नेमकं? मी येत होता साहेब, तो का पेल होता काय होता काय माहिती. तो पाहता कितला सोडलं नंबर टर्निंगच्या कितला दूर मला अंगावर चढायचं आणि मग भासा टायरा घाला चिरणला गेला साहेब. मी ना मग आता ना असं पाहिलं साहेब, मी जर आला नसता तर असं झालं नसतं साहेब. माझ्यामुळे झालं हे साहेब. हप्ते भरताय म्हणून असं नको करायला पाहिजे. लहान लहान लेकराला तरी पाहायला पाहिजे. एवढं सुसाट पळता रात्री बी पळता असं नको करायला पाहिजे. एवढंच 11-12 वर्षाचं लेकरू आहे साहेब, असं नको करायला पाहिजे. डंपर तुमचं आहे म्हणून ठीक आहे, पण तुम्ही व्यवस्थित चालवा. एवढं लेकरूला उडवून दिलं. दादा काय झालं नेमकं इथं? हे घरून बाहेरून येत होते डंपरवाला, त्या साईडने भरधाव वेगामध्ये होता, त्याने ठोकून यांचा भाच्याचा दुर्दैवी मृत्यू त्या चाकाखाली झालेला आहे. आणि साहेब इथं असं झालेलं आहे, पोलिसही हप्तीखोरी करून आहे ना यांना डायरेक्ट दाबण्याचा प्रयत्न करतायत, यांना लपवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही डंपर बघून घ्या, डंपरला पुढेही नंबर प्लेट नाही आणि मागेही नंबर प्लेट नाही आहे. यांच्यावर कार्यवाही का होत नाही? बिना नंबर प्लेटची गाडी आहे तरी सुद्धा कार्यवाही केली जात नाही. इथे टेबल शीट मोटरसायकलवाला कामासाठी झालं त्याच्यावर कार्यवाही केली जाते, त्याच्याकडनं दंड वसूल केला जातो. या डंपरवाल्यांवर का कार्यवाही केली जात नाही? हो, पोलिसांनी सुद्धा लाठीचार्ज केला. इथे पोलिसांना लाठीचार्ज का केला? प्रत्येकाला पोऱ्या साहेब भाषणी व्हायला पाहिजे. गैर मग सोन्यासारखा भाषा गेला साहेब.
आणि